रस्तेच नेहमी सुंदर ध्येयाकडे घेऊन जातात. आयुष्यात जेव्हा संघर्ष वाढतो तेव्हा समजून जावं की आपली उंची वाढण्याची वेळ आली आहे. झाडावरची पानं गळल्याशिवाय झाडाला नवीन पालवी फुटत नाही. अगदी तसेच अपयशाचे दिवस आल्याशिवाय यशाची किंमत कळत नाही. तुमच्या प्रवासाची तुलना कधीच दुसऱ्या कोणाशी करू नका, कारण सूर्य आणि चंद्र आपापल्या वेळेवरच चमकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजचा दिवस मनापासून जगा. ध्येय साध्य करण्यासाठी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे चिकाटी आणि दुसरी म्हणजे कष्टाची तयारी. काल काय घडले यापेक्षा आज आपण काय करणार आहोत यावर आपले भविष्य अवलंबून असते. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी थोडा किराणा आणि थोडा भाजीपाला आणण्यासाठी बाहेर जाणार आहे. त्यामुळे मी सकाळची कामे जरा लवकर आवरून घेतलेली आहे. अभिषेकलाही टिफिन दिलेला आहे आणि मी आता कृष्णाबरोबर किराणा घ्यायला जाणार आहे. मुलांनी सकाळी आणलेली दुधाची पिशवी मी आता बाहेर काढून ते दूधही आता तापवून ठेवणार आहे. बऱ्याच वेळेला हे दूध जर तापवलं नाही तर ते लगेच खराब होते. आता माझी सगळी कामं आटोपलेली आहेत आणि आता मी बाहेर निघालेली आहे. बाहेर निघाल्याबरोबर पावसाला सुरुवात झाली आणि थोडा बारीक पाऊसही पडलेला आहे. आता आम्ही घरापासून काहीच अंतरावर असलेल्या दुकानावर म्हणजेच मॉलमध्ये किराणा घेण्यासाठी आलेलो आहे. जवळ असलेल्या एका दुकानात जाऊन सुद्धा तेथे त्या दुकानात काय आहे ते मी पाहून घेतले आणि थोडा फेरफटकाही मारून आली. हे बघा, दुकानात बऱ्याच वस्तू दिसत आहे. हे असं काही घेण्यापेक्षा ना मला पाहायला छान वाटते आणि त्यात वेळ कसा जातो ते कळतही नाही. आणि सहसा कोणत्याही दुकानात गेलं म्हणजे आपण काहीतरी घेतोच आणि न घेतल्याशिवाय घरी कधीच येत नाही. त्यामुळे मी मला ज्या आवडल्या त्या बांगड्या वगैरे घेतल्या आणि मी घरी आली. हे बघा, दुपारची वेळ असल्यामुळे दुकानात खूप गर्दी होती आणि या ताईंना प्रत्येकाकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नव्हती. बाहेरची सगळी कामे म्हणजे किराणा वगैरे आटोपून आम्ही घरी आलो आणि खाली पार्किंग मध्ये बघा, हा शेरू कुत्रा आणि ही चिकू मांजर. अगदी यांची इतकी मैत्री आहे ना. सहसा मांजर आणि कुत्रा एकमेकाचे शत्रू असतात, पण त्यांची इतकी मैत्री मला ते बघूनच अगदी नवल वाटले. हे बघा, आता शेरू माझ्याकडे पाहून कसा शेपूट हलवतो. सुरुवातीला मी त्याला खूप घाबरली होती, पण नंतर हळूहळू तो मला सुद्धा ओळखायला लागला आणि तो या मांजरी बरोबर नेहमी खेळत असतो. दुपारी घरी आल्यावर ना आज दुपारचं काम महत्वाचं म्हणजे कपडे धुवायचं. ते कपडे धुवायचं एक महत्वाचं काम माझं राहून गेलेलं होतं. ते मी आता थोड्या वेळापूर्वी मशीन मध्ये कपडे टाकून घेतले आणि आता कपडे धुवून झालेले आहे. आता हे कपडे मी आता वाळायला टाकणार आहे. या एका रूमला गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये मी हे कपडे सगळं वाळवणार आहे. बऱ्याच दिवसापासून पाऊस असल्यामुळे बरेचसे कपडे जमा झालेले होते, पोरांचे, माझे, बेडशीट, टॉवेल. चला म्हटलं आता हे कपडे, मी कामही नव्हतं मला काही, तर धुवून घेऊ म्हटलं. आणि आता माझे कपडे धुवून झालेले आहे आणि ते कपडे मी आता बाहेर टाकायला जाणार आहे. या मशीनची जागा मागच्या गॅलरीत आहे, पण त्या जागेवर बरेचसे काहीतरी भंगार सामान ठेवलेले आहे. त्यामुळे मुलांनी हे मशीन इथेच ठेवलेले आहे. जेव्हा त्यांना कपडे धुवायचे असतात तेव्हा ते या जागेवर सरकवून आणतात, पाईप लावतात, नळाला पाईप लावतात आणि परत कपडे धुवून झाल्यावर जागेवर ठेवून देतात. त्यामुळे वॉशिंग मशीन काही रोज लावले जात नाही, ते कधीतरी लावतात. आपले कपडे गोळा करून ठेवतात आणि एकदम धुवून मग टाकून देत असतात. या समोरच्या बाजूला एक रूम आहे आणि त्या रूमलाच एक मोठी गॅलरी आहे आणि ही गॅलरी मोठी असल्यामुळे येथे दोऱ्या सुद्धा भरपूर बांधलेल्या आहेत. त्यामुळे कितीही कपडे राहिले तरी अगदी आरामशीर येथे सर्व कपडे मावून जातात. हे जे समोरचे घर आहेत ना ते एकदम जवळ आहेत, म्हणजे
अगदी सर्व बिल्डिंग इथे अगदी जवळजवळ आहे. जसे संभाजीनगरला हडकोची घरे आहेत ना, त्या पद्धतीने ही घरे आहेत. मला इथे आल्यावर तिथलीच आठवण आली. हे जे घर आहे माझ्या मुलाचे रेंटचे घर आहे. या घराचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा किंवा कमेंट करून सांगा, तो मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. सर्व कपडे आता टाकलेले आहे. आता ते 2 दिवस नाही काढले तरी चालतील. इथे कबूतरही भरपूर असल्यामुळे या खिडकीला चांगली मोठी जाळी सुद्धा बसवलेली आहे, त्यामुळे ते कबूतर आत येत नाही आणि घाणही करत नाही. हे बघा, हे पार्सल आलेलं आहे. मी आता ते उघडून दाखवते तुम्हाला. हे एक पार्सल नसून एक गिफ्ट आहे आणि ते स्नेहलला मिळालेले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्त तिच्या कंपनीने तिला एक गिफ्ट दिले होते आणि तेव्हापासून ते तसेच पडलेले होते. मी बऱ्याच वेळा तिला विचारलं यात काय आहे, तर तिने त्यावेळेला मला सांगितलं की ते माझे गिफ्ट आहे. मग मी ते आता उघडण्याचे ठरवलेले आहे. बघू आपण त्यामध्ये काय आहे. हे बघा, यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, ही एक क्लिप आलेली आहे. ही जरी अशी सेफ्टी पिन दिसते तरी ती क्लिप आहे. क्लिप कानातले खूप आलेले आहेत बघा, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे कानातले. यामध्ये कानातल्यांचे अनेक प्रकार होते. त्यात मोत्याचे, खड्याचे, त्याचप्रमाणे वेगवेगळे गोल आकाराचे सुद्धा इयरिंग आहेत बघा. अगदी सर्व प्रकारचे आहेत. हे बघा वेगवेगळे प्रकार. हे बघा, दोन 3 प्रकारच्या हेअरपिन पण आहेत. हे पण हेअरपिन आहे बघा एक. हा रिकामा बॉक्स आहे, काही कानातले वगैरे ठेवायला. आता मी हे सर्व असेच ठेवून देणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसे वाटले हे जागतिक महिला दिनानिमित्त मिळालेले गिफ्ट आणि आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.
आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.